महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। ठाणे मुंबईसारख्या सांस्कृतिक शहरातून बदलापूर शहरात वास्तव्यास आलेला समुदाय त्यात आधीपासूनच वाचनाची संस्कृती जपणारे शहरातीलच बराच वाचक वर्ग असल्याने साहित्य गौरव ग्रंथालय बदलापूरकरांसाठी खुले करण्यात आले। 4 वर्षांपूर्वी खुले करण्यात आलेल्या या वाचनालयात 1.5 लाखांपर्यंत साहित्य, कला संदर्भ, कादंबऱ्या, आत्मचरित्र अशा विविध विषयांवरील जगातील समृद्ध अशा साहित्यिक आणि लेखकांची पुस्तके वाचायला मिळतात। कॅप्टन आशिष दामले यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या या ग्रंथालयात रोज 500हून अधिक लोक येतात। यातील बरेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी असून फक्त साहित्य आणि कला विषय सोडून अभ्यासाचे आणि स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थी वर्गाची सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्या पाहायला मिळते। एकीकडे 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिवस म्हणून सगळीकडे साजरा केला जातो आणि याच अनुषंगाने बदलापुरात असलेल्या या ग्रंथालयात मात्र रोजचा दिवस हाच पुस्तक दिन असतो। माझ्या बदलापूर शहरातील प्रत्येक वाचनप्रिय व्यक्तीला सुसज्ज वाचनालय, त्यात आवश्यक असलेल्या सुविधांसोबत आवश्यक पुस्तके सारं काही एकाच छताखाली मिळावे यासाठी मी हे पहिले पाऊल उचलले व शहरासाठी हे ग्रंथ साहित्य मंदिर उभे केले। हे सारं काही मी आदरणीय अजित पवार यांच्या प्रेरणेतून करू शकलो। आजच्या पुस्तक दिनी व येणाऱ्या प्रत्येक दिवशी या ग्रंथालयातून वाचक म्हणून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हा देशाचे योग्य प्रतिनिधित्व करेल यात शंका नाही। सर्वप्रथम पुस्तक दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि आदरणीय अजितदादांना समर्पित त्या ठिकाणी साहित्य गौरव ग्रंथालय आम्ही सुरू केलं आणि बदलापूर हे एक आपण पाहिलं तर सांस्कृतिक शहर म्हणून बदलापूरची ओळख आहे आणि अशा बदलापूर शहरामध्ये त्या ठिकाणी अनेक जण हे वाचन संस्कृती आजही जपतात आणि त्यांच्यासाठी या लायब्ररीमध्ये 1.5 लाखपेक्षा जास्त पुस्तकं उपलब्ध आहेत आणि दररोज साधारणतः 400 ते 500 वाचक या ठिकाणी येतात। तेवढंच नव्हे तर हल्लीच्या काळात आपण पाहिलं तर डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झालेलं आहे, तर त्या ठिकाणी किंडल सुद्धा उपलब्ध करून ऑनलाईन ज्यांना जे पुस्तक वाचायचं असेल ते डाउनलोड करून त्या ठिकाणी सुद्धा वाचता येतं। आणि मला वाटतं की कितीही झालं तरी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे की आपल्याला माहिती की त्यांना वाचन किती प्रिय होतं आणि या काळामध्ये ही संस्कृती तशीच जपली गेली पाहिजे। जे बदलापूर शहर सांस्कृतिक शहर म्हणून ज्याची ओळख आहे ते अजून त्या ठिकाणी प्रगल्भ व्हावं त्यासाठी हे वाचनालय लोकांसाठी उपलब्ध आहे। आणि मला त्या निमित्ताने एवढंच वाटतं की या ठाणे जिल्ह्यामध्ये 1.5 लाखपेक्षा जास्त पुस्तकं आणि काही पुस्तकं तर एवढी दुर्मिळ आहेत की ते दुसरं महाराष्ट्रातच कुठे पाहायला मिळणार नाही अशी पुस्तकं या वाचनालयामध्ये उपलब्ध आहेत। आणि म्हणून कुठेतरी पुस्तक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपली वाचन संस्कृती ही जपली गेली पाहिजे म्हणून या वाचनालयाचं त्या ठिकाणी आम्ही सुरुवात केली आणि आज मोठ्या प्रमाणात बदलापूर शहरातले सगळेच नागरिक, बदलापूर शहरातच नाही तर महाराष्ट्रातून त्या ठिकाणी लोक वाचनासाठी या ठिकाणी येतात, त्याचा आम्हाला अभिमान आहे। माझं नाव वर्षा दुर्गालाल केदार आहे। मी कात्रपमध्ये राहते। सध्या 3 महिने झाले मी इथे येत आहे आणि इथल्या पुस्तकांचा माझ्या अभ्यासासाठी खूप उपयोग होतो। इथे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पुस्तकं बघायला भेटतात, वेगवेगळे लेखकांचे पुस्तकं आहेत। तर या पुस्तकांचा माझ्या अभ्यासासाठी व इतर अभ्यासासाठी खूप उपयोग होतो। नमस्कार, माझं नाव देवेंद्र नवरत्न जाधव। आज पुस्तक दिनानिमित्त कॅप्टन आशिष दामले यांनी एक चांगली अशी सोय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे, जिथे तुम्हाला अनेक वेगवेगळी प्रकारची मराठी किंवा इतर भाषांची पुस्तकं तुम्हाला एक कमी किमतीत किंवा एक मोफत दरात वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे। तर मी त्या संदर्भात त्यांचे आभार मानतो आणि पुस्तक दिनानिमित्त सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो। धन्यवाद। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।